सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचं वेगळेपण आणि ताकद अधोरेखित केली. भारताची राज्यघटना देशातल्या सर्व राज्यांना एकत्र बांधणारी राज्यघटना असावी असा विचार घेऊन तशा प्रकारचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलं. त्यातूनच अत्यंत प्रवाही आणि लवचिक स्वरूपाची राज्यघटना त्यांनी देशाला दिली, असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे. राज्य विधिमंडळात त्यांचा सत्कार सोहळा झाल्यानंतर भारताची राज्यघटना या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. देशाला एकच घटना असावी हा विचार बाबासाहेबांनी मांडला. भारत अमेरिकेपेक्षा वेगळा देश असल्यानं इथल्या संघराज्य व्यवस्थेत एक देश एक नागरिकत्व ही संकल्पनाही त्यांनी दिली, असं सरन्यायाधीश म्हणाले. न्यायमंडळ, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या तिन्ही स्तंभांमध्ये सत्तेचा समतोल राहील, अधिकारांचं समान वाटप राहील आणि परस्परांवर अंकुश ठेवण्याची ही व्यवस्था असेल, ज्यातून संघर्ष निर्माण होणार नाही, अशी संतुलित राज्यघटना तयार करत राज्यघटनाच सर्वोच्च स्थानी राहील यावर घटनाकारांनी भर दिला, असं ते म्हणाले. राज्यघटना देशाच्या बदलत्या प्रवाहानुसार बदलणं शक्य असावं यासाठी घटना दुरुस्तीचे अधिकारही त्यांनी कायदेमंडळाला दिले. पुढच्या पिढीचे प्रश्न काय असतील हे आज सांगता येत नाही, त्यामुळे त्या वेळी घटना दुरुस्ती करता येईल ही व्यवस्था त्यांनी केली, असंही सरन्यायाधीश म्हणाले. बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की वी कॅनॉट अँटिसिपेट व्हॉट वुड बी द प्रॉब्लेम्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन्स. पुढच्या पिढीचे काय प्रश्न राहतील ह्याची आजच आपण अँटिसिपेट करू शकत नाही. आणि म्हणून पुढच्या पिढीला घटनेमध्ये योग्य असे बदल करण्याची मुभा असली पाहिजे. आणि आपण बघतो की तरी घटनेमध्ये घटना दुरुस्तीचे ऑर्डिनरीली फक्त मेजॉरिटी ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंटनी घटना दुरुस्ती होऊ शकते. मूलभूत अधिकारांवरही बाबासाहेबांनी भर दिला. विशेष म्हणजे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं तर त्यावर काय करता येईल याची तरतूद त्यांनी सुचवली. त्याचवेळी सामाजिक न्याय मिळण्यासाठी मूलभूत अधिकार आणि दिशादर्शक तत्व यांचा समतोल राज्यघटनेनं साधला आहे आणि हीच भूमिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताची राज्यघटना ही देशात रक्तविहीन क्रांती घडवणारी घटना असून संकट किंवा संक्रमणाच्या काळात देशाला एकसंध ठेवण्याची ताकद राज्यघटनेत आहे, असं गवई म्हणाले. राज्यघटनेमुळेच आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर पोहोचू शकली. अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या अनेक व्यक्ती उच्च पदांवरही पोहोचू शकल्या, असं सांगून याच विचारांचं पाईक असलेल्या आपल्याला मिळालेली ही संधी देशवासियांची सेवा करण्याची संधी आहे. या संधीतून देशात नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक समानता मिळावी असा आपला प्रयत्न राहील, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण होणं आवश्यक आहे, असं सांगत त्यांना दिलेलं वचन मोडलं जाऊ नये, असं सरन्यायाधीश म्हणाले. हा सत्कार म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद असून आपल्यासाठी त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, असं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या व्याख्यानाबद्दल विधिमंडळाच्या वतीनं सरन्यायाधीशांचे आभार मानले. सत्तेचं तत्व, अधिकारांचं समान वाटप आणि राज्यघटनेच्या रचनेबद्दल दिलेली माहिती जनतेसाठी अत्यंत उद्बोधक आहे, असं नार्वेकर म्हणाले.